अध्याय 3. मंगळवेढ्यात 12 वर्ष राहिल्यानंतर स्वामी मोहोळगावी आले. तिथं त्यांना अप्पाटोळ नावाचे भक्त भेटले. काही दिवसांनी अप्पांना सोबत घेऊन स्वामी महाराज अक्कलकोटला निघाले. काही कारणांमुळे अप्पाटोळना अर्ध्या वाटेवरून स्वगृही परतावे लागले. स्वामी मात्र चालत राहिले आणि अक्कलकोट गावी दाखल झाले. कामधेनू स्वतःहून घरी यावी तद्वत स्वामी महाराज चोळाप्पा याच्या घरी पोहोचले. घरी आलेल्या स्वामींची चोळाप्पानं मनोभावे सेवा केली. त्याच्या भक्तीनं प्रसन्न झालेल्या स्वामी महाराजांनी चोळाप्पाच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. हळूहळू स्वामींच्या दैवी लीलांची ख्याती गावभर पसरली. काही दिवसातच महाराजांची कीर्ती राजपदी विराजमान असलेल्या मालोजी राजांपर्यंत पोहोचली. स्वामींच्या प्रति मनात भक्तिभाव निर्माण झालेल्या मालोजी राजांना महाराजांच्या भेटीची ओढ लागली. राजे स्वामींच्या भेटीला जाण्याचं ठरवीत असतानाच प्रत्यक्ष स्वामी महाराजच मालोजी राजांच्या दरबारात अवतीर्ण झाले. त्या क्षणी मालोजी राजांची झालेली अवस्था वर्णन करताना विष्णुबुवा थोरात लिहितात, सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूनी, मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. स्वामी महाराज आणि मालोजी राजांच्या भेटीचा वृत्तांत कथन करून विष्णुबुवा 3 अध्यायाची समाप्ती करतात.